हॅलो, वर्षा रेसिपीजमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते फ्रेंड्स. तर अंड्याची भाजी सगळेच बनवतात, पण एकदा या पद्धतीने अंड्याचं कालवण करून बघा. एवढं टेस्टी आणि रुचकर होतं. तर एक सोडून दोन भाकरी खाल. अगदी गावाकडच्या पद्धतीने साधी सोपी पद्धत आहे, पण एकदा बनवून बघा. तुम्ही अशाच पद्धतीने बनवाल बघा कायम. तर इथे 3 कांदे साल काढून स्वच्छ धुवून उभे कट करून घेतले. गरम तव्यावर थोडंसं तेल फिरवून अगदी सोनेरी रंग येईपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. मसाला भाजताना गॅसची फ्लेम अगदी नॉर्मल ठेवायची आहे. कधी कधी काय होतं की हाय फ्लेमवर जर आपण कांदा वगैरे भाजून घेतला तर काही ठिकाणी काळसर लालसर असा होतो आणि मग नंतर भाजीची चव बिघडते. त्यामुळे अगदी बघा सगळीकडनं एकसारखा कलर येईपर्यंत व्यवस्थित अगदी नॉर्मल गॅसवर भाजून घ्यायचा आहे आणि सतत अधूनमधून हलवायचं आहे. तर अशा पद्धतीने बघा कलर आला पाहिजे कांद्याला. तर आता अजून 1-2 मिनटं मी सतत हलवून व्यवस्थित सगळं एकसारखं भाजून घेते आहे आणि त्यामध्येच आपल्याला कोथिंबीरसुद्धा भाजून घ्यायची आहे. बऱ्याच वेळेला काय होतं की आपण कोथिंबीर ओलसर अशी स्वच्छ धुवून चिरतो आणि त्यानंतर आपण वरतून टाकल्यानंतर अशी भिजल्यासारखी होते कोथिंबीर. त्यामुळे वाटणामध्ये वाटली तर चव अगदी अप्रतिम लागते आणि तुम्ही गार्निशिंग म्हणून वरतून कोथिंबीर टाकू शकता. तर आता यामध्ये बघा मी थोडी कोथिंबीर भाजून घेणार आहे. तर वाटणात जेव्हा आपण कोथिंबीर वाटतो ना तर ती बऱ्याच वेळेला आपण ती स्वच्छ धुवून अशीच टाकतो. पण तुम्ही जेव्हा ती कांद्यामध्ये व्यवस्थित भाजून टाकाल ना तेव्हा तिचा ओलसरपणा पूर्णपणे नाहीसा होतो आणि एवढी छान चव लागते ना. तर बघा तुम्ही एकदा या पद्धतीने नक्की करून बघा. आणि जर थोडंसं जास्तीचं तुम्हाला वाटण वाटायचं असेल तर कांदा कोथिंबीर हे असं एकत्र भाजून घ्यायचं. त्याचा ओलसरपणा पूर्णपणे नाहीसा झाला पाहिजे आणि वाटण वाटताना पाण्याचा वापर करायचा नाही, म्हणजे ते 1-2 दिवसांसाठी व्यवस्थित असं फ्रीजमध्ये फ्रेश राहतं. तर अशा पद्धतीने बघा हे मी कांदा आणि कोथिंबीर भाजून घेतलेली आहे. अगदी गॅसची फ्लेम नॉर्मल ठेवायची, घाई करायची नाही आहे. बऱ्याच वेळेला काय होतं काही जण वाटण काढतात ना तर असं गॅसची फ्लेम हाय ठेवून इकडून तिकडून फक्त अधूनमधून हलवतात कांदा आणि काही ठिकाणी कच्चा राहतो, काही ठिकाणी खूप जळला जातो. मग नंतर भाजीची चव बिघडते आणि एवढं चवीला लागत नाही. त्यामुळे असं एकसारखा सगळा कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. आता तुम्ही बघताय व्हिडिओमध्ये कांदा व्यवस्थित भाजला आहे, कोथिंबीर पण भाजून घेतली. आता ह्याच्यामध्ये बघा खोबरं आणि आलं लसूण ते सुद्धा मी घेतलेलं आहे, ते पण एकत्र भाजायचे थोडंसं तेल टाकून. आता तुम्ही म्हणाल की खोबरं पिवळसर कसं, तर हे देवाचं म्हणजे प्रसादाचं खोबरं आहे हळदीचं आणि ते मी जेवणामध्ये वापरते. तर ते पण व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची. खरपूस सोनेरी रंगावर असं भाजायचं आहे. तर काही वेळेला खोबरं पण पटकन जळलं जातं, त्यामुळे असं सतत हलवायचं आहे. ते पण मी भाजून घेतले. तुम्हाला हवं तर तुम्ही इथे गरम मसाला खडा मसालासुद्धा ॲड करू शकता आवडीप्रमाणे, पण मी इथे गरम मसाल्याची पावडर वापरणार आहे, त्यामुळे मी इथे खडा मसाला वापरलेला नाही आहे. आता इथे बघा कढई गरम करायला ठेवायची, त्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल घालायचं. तेल थोडंसं बेतानेच घालायचं. जर तुम्हाला अजून स्पायसी चटपटी तरीवात जर हवे असेल तर तुम्ही तेलाचं प्रमाण वाढवू शकता. आता वाटण करून घेतलं आहे मिक्सर जारमध्ये आणि अगदी गरगरीत वाटलेलं आहे. तर आता ह्यामध्ये बघा तेलामध्ये ते छान परतून घ्यायचं आहे परत आणि अगदी तेल सुटेपर्यंत परतून घेतलं ना वाटण की भाजीची चव दुप्पट वाढते. आता यामध्ये सुहाणाचा मी गरम मसाला अर्धा चमचा टाकलेला आहे. तसेच बघा लाल तिखट 1 चमचा टाकलेला आहे, धना पावडर अर्धा चमचा, हळद पावडर अर्धा चमचा आणि जो वर्षभरासाठी आपण गोडा मसाला बनवतो तो मी 1 ते 1.5 चमचा टाकलेला आहे. आवडीप्रमाणे कमी जास्त प्रमाण तुम्ही करू शकता. सगळे मसाले त्यामध्ये टाकलेत. पुन्हा छान वाटण अधूनमधून हलवायचं आहे आणि आता कलर चेंज होईपर्यंत बघा असं वाटण अधूनमधून हलवायचं आहे. आता जे वाटणाचं भांडं होतं त्यामध्येच थोडंसं पाणी ॲड करून मी यामध्ये टाकलेलं आहे. पाणी थोडंसं बेतानेच टाकणार आहे. इथे मी चौघांसाठी बनवत आहे. जर तुम्हाला जास्तीचं बनवायचं असेल तर तुम्ही पाण्याचं प्रमाण मसाल्याचं प्रमाण वाढवायचं आहे. तर आता इथे मी चौघांसाठी बनवते, बेतानेच पाणी घालणार आहे कारण आपण त्यामध्ये बघा अंडी सोडणार आहोत. काही जण बघा अंड्याची भाजी बनवतात तर अंडी उकडून त्यामध्ये ॲड करतात, पण ते एकीकडे अंडी आणि एकीकडे भाजीचा रस्सा होतो आणि ते एवढं खायला पण चवदार लागत नाही. पण तुम्ही ह्या पद्धतीने जर अंड्याची भाजी म्हणजे अंड्याचं कालवण जर करून बघितलं
तर एवढं रुचकर चविष्ट लागतं ना, तर तुम्ही एक सोडून 2 भाकरी चुरून खाल बघा. आणि उकळी आल्यानंतरच अंडी सोडायचीत आणि ती पण बरोबर जागेवर सोडायची. कारण एका जागेवर सोडलं ना अंडी तर व्यवस्थित ती शिजलं जातं आणि खायला पण बरं वाटतं भाकरीसोबत किंवा चपातीसोबत. आणि जर असं स्प्रेड झालं ना खूप अंड भाजीमध्ये तर मग ते वेगळंच चवीला लागतं. त्यामुळे बनवण्याची पण एक पद्धत आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही बनवा आणि अगदी गॅसची फ्लेम कमी ठेवायची, शिजू द्यायचं. तर व्यवस्थित शिजल्यानंतर अशा पद्धतीने तयार होतं अंड्याचं कालवण आणि त्यासोबत मस्त गरमागरम बाजरीची ज्वारीची भाकरी आणि कांदा आणि लिंबू. वाव, मस्तच. या जेवण करायला तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा. चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, बाजूचं बेल आयकॉन ऑलवर सेट करा. म्हणजे तुम्हाला अशा छान छान गावाकडच्या रेसिपी पाहायला मिळतील. आणि एवढी चविष्ट आणि रुचकर लागते ना, तर बघा भाकरी चुरून जर खाल्ली ना तर एवढं छान दमदार असं राहतं आणि पोट पण भरलं जातं. तर माझा व्हिडिओ मी इथंच एंड करते. थँक्यू.